छत्रपती संभाजीनगर म्हटलं तर प्राचीन काळातली मंदिरं, तीर्थस्थानं आणि वेगवेगळ्या आजूबाजूचा जो परिसर आहे, वेरूळची लेणी आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे, विविध संस्कृती लपलेली अशी मंदिरं आहेत. त्यानंतर अजिंठा लेणी आहे आणि मी जिथं आहे आज अजिंठा लेणीपासून काही 5 ते 6 किलोमीटर अंतरावर सोयगाव तालुक्यामधील गलवाडा या गावामध्ये आहे. या गलवाडा गावामधली एक वैशिष्ट्य असं की या गलवाडा गावामध्ये जर खोदकाम केलं तर त्या खोदकामामध्ये मूर्त्या सापडतात देवाच्या. अतिशय सुंदर अशी भोलेबाबाची मूर्ती सापडलेली आहे, नंदीश्वराची मूर्ती सापडलेली आहे, त्यानंतर विठ्ठलाची देखील मूर्ती सापडलेली आहे. त्यामुळं या गावाच्या जमिनीमध्ये इतिहास लपलेला आहे, संस्कृती लपलेली आहे. मूर्त्यांचं गाव म्हणून हे गाव ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. अजून या गावाचं अशी वैशिष्ट्य आहे, या गावाच्या काही 2 ते 3 किलोमीटर अंतरावर राणीचा किल्ला आहे, वाडीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. त्यानंतर रुद्रेश्वर महादेव मंदिर हे लेणं अतिशय सुंदर असं निसर्गरम्य लेणं या गावाच्या अतिशय 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ह्या रुद्रेश्वर लेण्यामध्ये अतिशय आकर्षक असं जर म्हटलं तर गणपती बाप्पाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. असा हा ही संस्कृती, असा हा इतिहास असलेलं हे गाव, या गावाला काहीतरी आपलं देणं आहे हे लक्षात घ्या. कारण या गावाची संस्कृती जर टिकली तर आपल्या भारताचा इतिहास टिकेल. या गावामध्ये ग्रामदेवता श्री मारुती मंदिर हे अतिशय जुनं आहे आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि जीर्णोद्धार नसून तर ह्या गावामधली जे इतिहास जो झालेला आहे हा प्राचीन इतिहास आहे. त्यामुळं हे मंदिर देखील हेमाडपंथीचं दगडाचं असावं, जेणेकरून ही संस्कृती आणि ही कलाकृती ही महाराष्ट्रातल्या लोकांना कळावी, आलेल्या पर्यटकांना कळावी. त्यामुळे हे मंदिर भव्य दिव्य असलं पाहिजे. त्यामुळं गावच्या लोकांनी तर खूप प्रयत्न चालू आहेत, पण आपली संस्कृती आणि आपला देखील इतिहास टिकला पाहिजे यासाठी या मंदिराला आपलं देखील सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. कारण संस्कृती टिकेल तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर आपला वारसा टिकेल, आपली संस्कृती टिकेल. त्यामुळे ग्रामदेवता श्री मारुती मंदिर देवस्थान गलवाडा या गावामध्ये भव्य दिव्य मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे. ही प्राचीन मंदिर ज्या पद्धतीने असतात, हेमाडपंथीचे दगडी मंदिरं जे असतात तशा पद्धतीचं मंदिराचं निर्माण आहे. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या मंदिराला जीर्णोद्धारासाठी सहकार्य करा. जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम, बजरंग बली की जय.